नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नोकरी ए टू झेड या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. मित्रांनो, NTPC म्हणजेच नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशनमध्ये भरती निघालेली आहे. ही इलेक्ट्रिसिटी प्रोड्यूस आणि ट्रान्समिशन यामध्ये काम करते. तर शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, परीक्षा शुल्क, लास्ट डेट आणि अप्लाय कुठे आणि कसे करायचे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. तर क्वालिफिकेशन म्हणजे शैक्षणिक पात्रता काय असेल, तर यासाठी तुमची इंजिनिअरिंग झालेली असावी फुल टाईम आणि ही ॲज अ ट्रेनी इंजिनिअरिंग एक्झिक्युटिव्ह ट्रेनी EET या पदासाठी भरती निघालेली आहे. तर तुम्हाला 65% म्हणजे 65% तुम्हाला इंजिनिअरिंग डिग्रीमध्ये लागणार आहेत आणि SC/STसाठी आणि PWDसाठी 55% असेल. व मित्रांनो, यामध्ये गेट 2024 हे कंपल्सरी असणार आहे. तर यामध्ये कुठकुठल्या ब्रांचेस इलिजिबल असणार आहे, तर इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल, इलेक्ट्रॉनिक्स, इन्स्ट्रुमेंटेशन, सिव्हिल आणि मायनिंग ह्या ब्रांचेस इलिजिबल असणार आहे. इलेक्ट्रिकलसाठी 135, मेकॅनिकलसाठी 180, इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्स्ट्रुमेंटेशनसाठी 85, सिव्हिलसाठी 50 आणि मायनिंगसाठी 25 अशा एकूण 475 जागा आहे. आणि सोबत जर तुम्ही इलेक्ट्रिकल रिलेटेड ब्रांचेस म्हणजेच इलेक्ट्रॉनिक्स, इन्स्ट्रुमेंटेशन, कंट्रोल, पॉवर सिस्टम, पॉवर इलेक्ट्रॉनिक्स, तसेच मेकॅनिकल रिलेटेड मेकॅनिकल प्रोडक्शन इंजिनिअरिंग, प्रोडक्शन अँड इंडस्ट्रियल इंजिनिअरिंग, थर्मल इंजिनिअरिंग, ऑटोमेशन, पॉवर इंजिनिअरिंग, तसेच इलेक्ट्रॉनिक्स रिलेटेड इलेक्ट्रॉनिक्स, टेलिकम्युनिकेशन, पॉवर इलेक्ट्रॉनिक्स, इन्स्ट्रुमेंटेशनमध्ये इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल, इलेक्ट्रॉनिक्स इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल, सिव्हिलमध्ये सिव्हिल, कन्स्ट्रक्शन इंजिनिअरिंग आणि मायनिंगमध्ये मायनिंग इंजिनिअरिंग. यामध्ये जर तुम्ही डिग्री केली असेल तरी तुम्ही इथे अप्लाय करू शकता. तर इथे कॅटेगरी वाईज किती जागा निघालेल्या आहे ब्रांचेसनुसार हे इथे दिले आहे. तुम्ही PDF मार्फत बघू शकता. मी याची डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे. तर एज लिमिट म्हणजेच वयोमर्यादा, तर 11 फेब्रुवारी 2025पर्यंत तुमचं वय हे 27 असावे. यामध्ये रिलॅक्सेशनसुद्धा मिळेल. SC/STसाठी 5 वर्ष व OBCसाठी 3 वर्ष आणि जॉब लोकेशन ऑल ओव्हर इंडिया असेल. आणि पे स्केल म्हणजेच वेतन श्रेणी हा 40,000 ते 1,40,000च्या दरम्यान राहील. त्यामध्ये हे बेसिक सॅलरी तुमची 40,000 राहील व त्या व्यतिरिक्त भत्ते म्हणजेच वेगवेगळे अलाउन्ससुद्धा मिळते तुम्हाला. एक्झाम्पल DA, टर्मिनल बेनिफिट्स आणि हे वेळोवेळी चेंज होत राहील. आणि अप्लिकेशन फी ही जनरल, OBC, EWS कॅन्डिडेटसाठी 300 रुपये असेल. SC/ST आणि PWD कॅन्डिडेटसाठी निःशुल्क राहील. आणि कुठे अप्लाय करायचं तर www.ntpc.co.in या वेबसाईटवर तुम्हाला अप्लाय करायचं आहे. याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तर सिलेक्शन प्रोसेस म्हणजेच निवड प्रक्रिया काय असेल, तर जे इलिजिबल कॅन्डिडेट्स आहे यांनी गेट 2024 दिलेली असावी आणि कॅन्डिडेट हे गेट 24च्या स्कोरच्या आधारावर शॉर्टलिस्ट होईल. यामध्ये इंटरव्ह्यू वगैरे काही नसणार आहे मित्रांनो. आणि जे सिलेक्टेड कॅन्डिडेट आहे त्यांना 1 वर्षासाठी ॲज अ ट्रेनी घेण्यात येईल. त्यानंतर त्यांना 3 वर्षाचा सर्व्हिस बॉन्ड भरून द्यावा लागेल. तर ही होती मित्रांनो संपूर्ण माहिती. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपले चॅनल नोकरी A to Z ला सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.